स्त्री धर्मसंकटातून अडवई होते. स्वामी महाराज स्वतःची भक्तवत्सलता दाखवतात. त्यामुळे लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीला महाराज स्वामी समर्थ महाराज हात देतील. आपल्या प्रत्येक इच्छा प्रत्येक कामनांची पूर्ती करतील जेव्हा आपण त्यांच्याकडे सेवा रूपानं एक गोष्ट रुजू करू. 10 रुपये दिले, व्यवहार संपला, ही आपल्याला सवय आहे. 10 रुपये दिले, कॅडबरी मिळाली, 10 रुपये दिले, वस्तू मिळाली. पण धर्मात असं होत नाही, अध्यात्मात असं होत नाही. 10 रुपये फर्स्ट वी हॅव टू इन्व्हेस्ट, देन गॉड विल गिव्ह यू इंटरेस्ट, असा नियम आहे. तुम्हाला पहिल्यांदा इन्व्हेस्ट करायचंय, नंतर तुम्हाला त्याचा इंटरेस्ट म्हणजे व्याज मिळणार आहे. 10 रुपये म्हणजे आपल्याला पण व्यवहारानं सांगितलं, पण इथे इन्व्हेस्ट एकच करायचंय, सेवा आणि नाम. एकच शेवटचा उपदेश सांगतो की प्रत्येक माणसाचं हृदय, प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये असलेलं हृदय म्हणजे एक मंदिर आहे. त्या मंदिरात प्रत्येक माणसाच्या मंदिरात भगवंत बसलेला आहे, अर्थात आपल्या मंदिरात स्वामी समर्थ बसलेले आहेत. पण त्या स्वामी समर्थ महाराजांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग आहे, आणि त्या मार्गाला एक भलं मोठं दार आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे की त्या दाराला एक भलं मोठं कुलूप आहे. त्या कुलपाचं नाव म्हणजे षड्रिपू, त्या कुलपाचं नाव म्हणजे मत्सर, त्या कुलपाचं नाव म्हणजे दैत्य, माया, लोभ, मीपणा. या सगळ्याचं भलं मोठं कुलूप त्या दाराला लागलेलं आहे. आणि स्वामी समर्थ महाराजांकडे त्या गोष्टीची किल्ली आहे, आणि त्या किल्लीचं नाव एकच आहे, ते म्हणजे नाम. हृदयामध्ये असलेल्या भगवंताच्या दारावर असलेल्या षड्रिपूंचं कुलूप तोडण्यासाठी तुम्हाला नाम घेतल्याशिवाय दुसरं कुठलाही पर्याय नाही. कितीही पंढरीच्या वाऱ्या करा, किती अक्कलकोटच्या यात्रा करा, पण त्याला अडवलं नाही तर तो भेटत नाही. लक्षात ठेवा, त्याची मनापासून चिंतन मनन केलं पाहिजे. महाराज तुम्ही आहात, महाराज तुम्ही प्रत्येक गोष्टीला माझ्या बरोबर उभं राहणार आहात, हे महाराजांनाच सांगायचं. त्यांनाच लक्षात येतंय की आता काय, आपण म्हणत नाही का ही माझी लाडकी मैत्रीण आहे, ही माझी जवळची मैत्रीण आहे, सारखं त्याच्यासमोर म्हणले की ते आपलं जास्त लाड करते. महाराजांना माहिती आहे हा माझ्या जवळचा आहे, माझा नित्य सेवेकरी, ह्याला कुठं सोडून चालणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, खूप संकट येतात, खूप गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात. ह्या दरम्यान सेवा टिकवून ठेवणं हेच सेवेकराचं कर्तव्य आहे. ते सगळ्यांनी पार पडा. बोलायसारखं स्वामी महाराजांवर विश्व आहे, स्वामी नावाचं एक विश्व आहे. त्या विश्वामधले आपण छोटे भ्रमर आहे. त्या भ्रमराला मोह एकच आहे की स्वामी स्पर्शाचा. म्हणून म्हणले की स्वामी स्पर्शाचा भ्रमर म्हणजे भोंगा म्हणतात ना त्याला, भोंगा. त्याला एकच मोह आहे, तो म्हणजे स्वामी नामाचा मध चाटण्याचा हे आहे. तो मध आयुष्यभर चाटा. महाराज कुणाच्याही पायावर आपले नका वाटण्याची, कुणाच्याही पायावर डोकं ठेवण्याची वेळ आणू देणार नाही. महाराज सगळ्यांचं कल्याण करत. शेवटी एवढंच सांगतो की स्वामींची सेवा करा. ज्या ब्रह्मांड देशाच्या हातात सुख समृद्धी शांती आयुरारोग्य संतती संपत्ती वर्चस्व आयुष्य धन मान पुत्र पौत्र जय लाभ यश काम धर्म अर्थ काम मोक्षाच्या नाड्या आहेत, त्या भगवंताला ज्या दिवशी शरण जाल तो 100% आपलं कल्याण करेल म्हणजे करेल. श्री स्वामी समर्थ. सिद्धांत धन्यवाद ओंकार दादा. खरं तर एक तुम्हाला आनंदाची बातमी म्हणून सांगतो. कृपेनं आणि ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्यांच्यामुळं आज इथं आहे. महाराजांच्या अनेक सेवा करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या केंद्रांमध्ये, वेगवेगळ्या प्रार्थना स्थळांमध्ये, वेगवेगळ्या मंदिरांमध्ये माझं जाणं होतंय. जाता असलेल्या अनेक केंद्रांवर किंवा अनेक ठिकाणी जात असतो. सद्गुरूंच्या सेवेमध्ये आपण कुठल्याही ठिकाणी जात असताना जाता आपल्याला दर्शनं घडतात. ही म्हणजे आपल्याला मिळालेली प्लस बेरीज असते. म्हणजे आपण आपण ठरवले की आपल्याला इथं जायचंय, पण आपण बघा त्र्यंबकेश्वरला चाललोय समजा, तर मध्ये सगळी जी देवस्थान येतात ती करत जातो. मग आपला विचार काय असतो की परत येणं होतंय नाही येतंय आहे ना. पण तसं जर सांगायचं झालं तर आता मला तिथं गेटवर आल्यावर वाटलं की परत पुढं पाटणला किंवा पुढे जाईन कधी माहिती नाही, पण इथं 100% यायला पाहिजे. असं महाराजांचं चैतन्य किंवा महाराजांची ऊर्जा ही तुम्ही करत असलेल्या सेवांवर अवलंबून असते. जगात सगळ्यात मोठमोठी मंदिरं, अनेक मोठमोठी देवस्थानं, अनेक मोठी कार्यक्षेत्र असतील, ती तयार झाली, उद्ध्वस्त झाली, किंबहुना कधी तिथं काही झालं नाही, तिथं सेवा घडल्या नाहीत. पण आजही जी देवस्थान आहेत, आजही जी मंदिर आहेत किंवा आजही जी प्रार्थना स्थळ आपल्याला उघडपणे बघायला मिळतात, ती फक्त आणि फक्त तिथं होत असलेल्या नित्य सेवांवर. दगडूशेठ गणपती नवसाला पावतो किंवा लालबागचा गणपती नवसाला पावतो, ह्यापेक्षा महत्वाचं तो नवसाला का पावतो हे बघणं गरजेचं आहे. तिथं असलेला तो गणपती आणि आपल्या घरात काय मारुती आहे का? तिथं पण गणपती आपण घरात करतो, ती सेवा गणपतीची आहे. पण तिथं होत असलेल्या सेवांमुळे
तिथं असलेल्या होत असलेल्या व्रतवैकल्यांमुळं, तिथं होत असलेल्या नित्यनेमांमुळे आपल्याला त्या ऊर्जा मिळतात. तो गणपती तिथे गेल्यावर ते स्थान महात्म्य आपल्याला दिसतं आणि त्याच्याकडे त्या ऊर्जेत, त्या केंद्रात, त्या स्थळावर जी गोष्ट मागतो आपण ती पूर्णत्वास जाते. अशाच पद्धतीने आपण सगळ्यांनी इथं सांभाळलंय. महाराजांची सेवा करत असताना सगळ्यात महत्वाची एक गोष्ट कायम डोक्यात ठेवा की कधीही सेवा करत असताना आयुष्यभर प्रत्येक माणसाचा एक जेव्हा सेवा करत असतो तेव्हा तो साधक असतो. साधक सेवा करता करता त्याचा साधू होतो. साधक सेवा करता करता त्याचा साधू होतो. किंबहुना सेवा करणाऱ्या प्रत्येक साधकाचा साधू झाला इथपर्यंत ठीक आहे, पण साधू झालेल्या माणसानं कधी स्वामी व्हायचं नाही. कायम लक्षात ठेवा. आपण कधी आयुष्यात आपल्या गुरु एवढा, आपल्या गुरुच्या चरणापेक्षाही खाली स्वामी समर्थ महाराजांच्या चरणस्पर्शाने लाखो करोडो लोकांचा उद्धार झालेला आहे. महाराज अक्कलकोट मध्ये असताना महाराजांची नख पडलेली, ती नख उगाळून लोकांनी खाल्लेली आहेत किंवा काय जरा जर्जर व्याधी तेव्हा लोकांच्या बऱ्या झालेल्या आहेत. असे स्वामी समर्थ महाराज आहेत. महाराजांच्या बद्दल सांगायचं झालं, कार्यक्रम विशेष होतो. दादा म्हणलेच मोठा आपण करायचा, तेव्हा मी 100% सगळ्या गोष्टी बोलेन. पण महत्वाची एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की स्वामी समर्थांच्या नावामागे कायम आपण एक शब्द लावतो की भक्त वत्सल भक्ताभिमानी अनंत कोटी ब्रह्मांड नायक. जे अनंत कोटी ब्रह्मांडाचं सृजन आपली डोळ्याची पापणी लावायच्या आत करतात, जे अनंत कोटी ब्रह्मांडाचं सृजन प्रत्येक माणसाच्या इच्छेनुरूप करतात, प्रत्येक सेवेकऱ्याच्या इच्छेनुरूप करतात, प्रत्येक भक्ताला, प्रत्येक भक्ताच्या इच्छेला महाराजांची मर्जी काय असते त्याप्रमाणे त्याचं आयुष्य घडत जात आहे. कायम लक्षात ठेवा, त्या ब्रह्मांड दिशाला जर काय द्यायचं असेल, त्या ब्रह्मांड नायकाला, त्या भक्तवत्सलता सांभाळणाऱ्या भगवानाला काय द्यायचं असेल तर त्याला एकच गोष्ट द्या, ते म्हणजे तुमची प्रामाणिक भक्ती. ही सोडून स्वामी महाराजांना काहीही आवडत नाही. 10 बोटांची करुणी केळ, मस्तिष्काची करुणी श्रीफळ अर्पा स्वामीला घेते. महाराजांच्या तत्वबोधामध्ये एकच बोध कायम लक्षात ठेवा की महाराजांना द्यायचं तर भक्ती द्या. महाराजांना वस्त्र, फुलं, अलंकार ह्याचा कशाचाही सोस नाही. अखंड आयुष्यभर साध्या भगव्या लंगोटीवर फिरणारा ब्रह्मांड नायक, जो जगाला सगळं देऊ शकतो, त्याला कशाचाही मोह नसतो. लक्षात घ्या. कारण ज्यानं उत्पन्न केले त्याला चाकून बघायची गरज लागत नाही. त्यामुळे महाराजांना आपण देऊ शकतो तर भक्ती द्या. महाराजांना द्यायचं असेल तर प्रेम द्या. महाराजांना द्यायचं असेल तर नित्यनेमानं सेवा द्या. आणि ती जी तुम्ही करता आता प्रत्येक पौर्णिमेला असेल, गुरुचरित्राचं पारायण असेल किंवा अमावस्येला भैरवचंडी असतील, अशा सारख्या गोष्टींमुळे इथं उत्पन्न होणारं ते जे अखंड चैतन्यानं एकसारखं राहतंय, त्या चैतन्याची अनुभूती आलेल्या प्रत्येकाला जाणवते. महाराज इथं आहेत हे सांगण्यासाठी वेगळा कुठला कार्यक्रम करावा लागत नाही किंवा महाराज इथं आहेत त्यासाठी वेगळी कुठली सेवा करायला लागत नाही. तर आपण नित्यनेमानं करत असलेले उपास असतील, शनिवार, गुरुवार, रविवार ज्या काय आपल्या असतील, आपल्या आरती असतील, त्रिकाळ आरती इथं होतात. मला माहिती आहे की त्रिकाळ आरतीची सोडा गुरु मी म्हणत असो की पौर्णिमेची सेवा, अमावस्याची सेवा, या सगळ्या सेवा तुमच्या एकत्रितपणे महाराज कुठेतरी लिहून ठेवतात. महाराजांचा न्याय जेव्हा व्हायचा, सेवा करत असताना प्रत्येकाला वाटेल की माझ्या पदार्थ हे पडत नाहीये, मला हे काम मिळत नाहीये किंवा मला याचा त्रास व्हायलाय. महाराज तो आपल्या परीक्षेचा काळ पूर्ण करतात. एकदा तो काळ झाला की परत आयुष्यात परीक्षा राहत नाही. त्या महाराजांच्या सेवा करत असताना विघ्न येतील, संकट येतील, वेगवेगळ्या गोष्टी करतील. आम्ही सेवा करते दादांची गाडी तेच बोलत होतो की मी जेव्हा सेवेकरी म्हणून उतरलो तेव्हा एक साधी गोष्ट नव्हती. माणसाला तुम्ही करत असलेली साधी सेवा सुद्धा काहीतरी उडंबर वाटू शकते. तुम्ही करत असलेली सेवा सुद्धा खोटी वाटू शकते. तुम्हाला तुमचा उद्देश पैसा आहे, तुमचा उद्देश आर्थिक आहे, तुम्हाला यातनं काहीतरी लाभ आहे असं वाटू शकते. पण मी म्हणलं तसं की अशा कित्येक गोष्टींवर पाणी सोडल्यानंतर स्वामी समर्थ